हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर सकाळचे अर्धे कामं करून झालेले आहेत माझे. मुलं पण गेले आहेत शाळेत आणि आता फक्त आम्ही आहोत घरी. लिलेश त्यांचं ऑफिस चालू आहे, तर तिकडच्या रूममध्ये मी त्यांचं ऑफिस असतं तोपर्यंत जात नाही, म्हणून मी किचन, हॉल आणि मुलांचं बेडरूम एवढ्याच याच्यात फिरते. कारण त्या रूममध्ये त्यांचं ऑफिस चालू असतं, कॉल्स चालू असतात, तर तिथं डिस्टर्ब करता येत नाही, म्हणून मी तिकडे जात नाही. तर ह्या 3 रूममध्येच फिरत असते. तर माझे सकाळचे सर्व कामं झालेले आहेत, फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे. आणि बाहेर छान पाऊस पडतो आहे, खूप छान वाटते. आज सकाळपासून पाऊस पडतो आहे, मस्त वाटते. तर बघूया आजचा दिवस कसा जातो, काय जातो. कालचा दिवस तर खूप छान गेला माझा. माझा व्हिडिओ येईल 12:30-1च्या मध्ये येईल, तर नक्की बघा. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आणि त्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघा. तर आज काय काय कामं होतात, आजचा दिवस कसा जातो बघूया आज. आणि बघूया आता स्वयंपाकात काय करायचं ते. मी स्वयंपाक करते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. माझी कामं झालेली आहेत आणि इथं मी बनवलेली आहे वांग्याची भाजी, पोळ्या, असं बनवून झालं आहे माझं. आज ना बराच वेळ झाला आमच्याकडे लाईट गेलेली आहे. कामं तर झालेत माझे सर्व, स्वयंपाक पण झालेला आहे. आता मुलं यायची वाट बघतो आहोत. मुलं आले की मग आम्ही जेवायला बसू आणि जेवण झाल्यानंतर मग मी माझ्या कामावरती जाईल, म्हणजे माझ्या वर्क प्लेसला जाईल. स्टिचिंगचं किंवा क्रोशेटचं काहीतरी काम करेल. लिलेश त्यांचा तिकडे कॉल चालू आहे आणि त्यांचा तिकडे कॉल चालू असला की मग मी तिकडच्या रूममध्ये जात नाही, त्यांच्या कॉलमध्ये डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. 7 आसन बनवायचे आहेत. खूप सुंदर आसन आहेत हे, खूप छान दिसत आहेत. आणि हा मी परवासुद्धा टाकलं होतं ते आसन, फुल जे आहे ते कालसुद्धा सॉरी, मी परवा आणि तेरवाच्या 2 व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते आसन. आणि तो व्हिडिओ बघून मला पुन्हा एकदा त्या आसनची ऑर्डर आलेली आहे. तर मला खूप खूप भारी वाटलं की माझा व्हिडिओ बघून मला ऑर्डर भेटलेली आहे. तर तुम्हाला पण असं क्रोशाचं काही आयटम बनवून घ्यायचं असेल माझ्याकडनं, तर मला इंस्टाग्रामवरती तुम्ही DM करू शकता आहात. माझं इंस्टा ID आहे द निलिमा थ्रेड्स. तर तुम्ही तिथं जाऊन, तिथं पण प्रोडक्ट्स आहेत माझे, तिथं प्रोडक्ट्स बघून तुम्ही मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवून माझ्याकडनं इन्क्वायरी करून ते ऑर्डर करू शकता आहात. तर छान वाटतं असं की माझा व्हिडिओ बघितला जातो आहे, माझे व्हिडिओ बघता आहात तुम्ही सर्वजणं, आणि मला तिच्यातून ऑर्डर पण भेटली. मला खूप बरं वाटलं, खूप भारी वाटलं की व्हिडिओ केल्याचं काहीतरी मला सार्थकी लागलं. तर जेवण वगैरे करून मस्त घरातले सगळे कामं आवरून आता मी आलेली आहे माझ्या वर्क प्लेसवरती. आणि इकडे पाठीमागे बघा तुम्ही, से हाय. तर विवेनला बरं वाटतं आहे आणि आज तो स्कूलला गेला होता आणि त्याला होमवर्क भेटला आहे. तो इकडे पाठीमागे होमवर्कला बसला आहे, मी त्याला होमवर्कला बसवलेलं आहे. तर तो त्याचा अभ्यास करतो आहे आणि मी घेऊन बसली आहे माझा पिटारा. जी सगळ्यात पहिली माझी 7 आसन बनवायची ऑर्डर आहे, ती करायला घेते. 7 आसन कंप्लीट करते. आणि मला हे कलर्स इतके भारी वाटतं, किती भारी दिसतात बघा ना सगळे कलर्स. हो 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 हो, किती मस्त दिसतात. हा माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे, लव्हेंडर कलर, सगळ्यात फेवरेट. म्हणजे मी लहान असल्यापासनं 7वी-8वीत असल्यापासून मला हा कलर खूप आवडतो आणि अजूनपर्यंत सगळ्यात आवडता कलर हा आहे माझा, सगळ्यात आवडता. तसं तर बरेच कलर आवडतात, पण सगळ्यात फेवरेट लव्हेंडर कलर आहे, लव्हेंडर. तर हे बघा, हे 5 रिंग माझे बनवून झालेले आहेत. 5 बनवून झालेत, अजून 2 बनवायचे आहेत मला. हे असे तसे 2 अजून बनवते आणि मग नंतर येल्लो कलर्सचं पेटल्स बनवायला घेते. तर हे बघा, विवेनचा अभ्यास झाला आहे आणि आता अभ्यास झाल्यानंतर तो ड्रॉइंग बनवतो आहे. दाखव बेटा ड्रॉइंग अशी सरळ करून. हे बघा, आणि त्याला हे कसलं कार्टून आहे हे? आता हे असलेच काहीतरी तो फेसेस बनवत असतो. बघून बघून बनवतो, पण खूप छान बनवतो. मागचं दाखव. हे बघा, अशाच काहीतरी फेसेस तो बनवत असतो. मला त्यांची नावं पण नाही नीट माहिती, पण तो त्यांचे कार्टून्सही बघतो, मूवीज असतात त्यांचे ते पण बघतो आणि ड्रॉइंग्स पण काढतो. त्याला खूप आवडतात हे ड्रॉइंग्स काढायला, है ना?
बाकीच्या ड्रॉइंग्स नाही आवडत काढायला. मग याला पण कलर देणार आहे तू आता? तर बघा, मुलं गेलेत क्लासला. मुलांना मी सोडून आली क्लासला आणि इतक्या वेळामध्ये फक्त माझे 1, 2 आणि 3च बनलेत. मला वाटलं होईल आज कंप्लीट, पण अजून 3च झालेत. तर चला, माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आहे जी माझ्या वरच्या फ्लोअरला राहते. तर बघूया काय म्हणते आहे. आमचं कसं आहे माहिती आहे का, चहाची तलप आली, काहीतरी खायचं असेल, काय असेल, तर आम्ही लगेच एकमेकींना फोन करतो, ये बाई तू पण आमच्यासोबत जॉईन कर असं. तर बघूया काय म्हणते. जाते मी वरती आणि बघते काय म्हणणं आहे तिचं, आणि झालं तर तुम्हालाही दाखवते माझी मैत्रीण. तर हे बघा, ह्या दोघींनी, दुसरी कुठे गेली, इने आणि कांचनने, दोघांनी मिळून मला बोलवलंय. मी काम करत होती, काम करता करता बोलवलंय गप्पा मारायला. हे बघा, ही बघा, आम्ही करतो आहे टी पार्टी. आणि आमच्या दोघांचा ऑलरेडी चहा झालाय, हिचा माझ्या घरी पण झालाय, घरी जाऊन पण पिते आणि आता इथं पण पिते. किती चहा पिणार आहे श्वेता? तू सांगशील तितके जेवण हेच करणार आहे श्वेता. शुगर जास्त येत नाही तोपर्यंत तुझ्यामुळे ते. आणि ही अजिबात चहा पिते, पण आमच्यामुळे आज पिते. बघतेस का? चहाला बघते आणि मग पिते ती. तर चला चहा पिऊया. चीयर्स. हा, हे पाईप क्लीनरचं बघा किती सुंदर बनवलंय बघा तिने. मस्त बनवलं ना. तर मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन गप्पा गोष्टी करून आली आहे घरी. आणि संध्याकाळ झाली आणि माझी दिवाबत्ती वगैरे पण झाली. दिवाबत्ती करून झालेली आहे आणि आता आहे टाईम स्वयंपाकाचा. तर बघूया काय बनवायचं. तसं तर आर्यन विमेनची फरमाईश येऊन गेलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की त्यांना काय खायचं आहे. तर त्यांना खायचं आहे पनीर पराठा. त्यांचा खूप फेवरेट आहे पनीर पराठा. तर शक्यतो तर पनीर पराठाच बनवेल मी. आणि मैत्रिणींसोबत गप्पा मारून ना खरंच खूप छान वाटतं. थोडा मूड फ्रेश होऊन जातो गप्पा गोष्टींमध्ये, छान टाईम जातो. तर अर्धा तास आम्ही तिघांनी मस्त चहा पीत छान गप्पा मारल्या. काय करतायत सर? थोडंसं काम. आता ऑफिसचं काम संपलं आहे आणि यूट्यूब ओनर आहेत, तर ओनरचं काम सुरू आहे, यूट्यूबचं काम बघायचं. तर ऑफिसचं काम झालं की लगेच यूट्यूबच्या कामाला बसतात हे. तर खूप बिझी असतात, खूप काम चालू असतं. खरंच आहे, यूट्यूब टाईम मागतो. सगळ्यांना कसं वाटतं ना की अरे हां, काय हे फिरतच असतात आणि फक्त शूट करतात आणि टाकतात. सोपं आहे का हे? सोपं नाही, खूप डेडिकेशन आणि खूप मेहनतही लागते बाबा. लोकांसमोर कंटेंट घेऊन जाणं म्हणजे खरंच खूप मेहनत आहे. बघा तुम्ही, ऑफिस झालं की 2 तास तरी ॲटलिस्ट यूट्यूबसाठी देतात निलेश. तर काय देतात? तुम्हाला वाटत असेल की काय करत असेल यूट्यूबवरती, तर नाही, हॅशटॅग्स टाकायचे असतात, हॅशटॅगचं काम चालतं, त्याचे थंबनेल्स वगैरे बनवायचे असतात. आणि एक व्हिडिओ, ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ 8 दिवसातून जर येत असेल, फक्त फ्रायडेला येतो, पण 8 दिवस त्याचं काम चालतं. व्हिडिओ बनवण्यापासून, त्याची कटिंग करण्यापासून, आम्ही फिरायला जातो तर घरातून निघाल्यापासून तर तिथं पोहोचण्यापर्यंत तिथला सगळा प्लेसचा सगळा व्हिडिओ आम्ही शूट करत असतो. तिच्यातून कमीत कमी टायमाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचा असतो. तर ते करण्यासाठी खूपच पेशन्सचं काम लागतं, खूपच एडिटिंगला बसावं लागतं. आणि ते एका दिवसात होणार नाही, कारण त्यांचं ऑफिस पण असतं. आणि ट्रॅव्हलिंगचे जेवढे पण ब्लॉग एडिट होतात ते मी एडिट करत नाही, ते निलेशच एडिट करतात. तर त्याच्यासाठी टाईम द्यायचा असतो. तर तो टाईम मग निलेश त्यांचं ऑफिस झाल्याच्या नंतर त्यांना टाईम भेटतो तसं ते देतात. त्याच्यामुळे ते 2-3 तास नंतर ते बसतात यूट्यूबच्या कामासाठी. त्यानंतर त्यांचे टायटल्स काय आहेत, कसे आहेत ते पण शोधावे लागतात, की आपण कुठे गेलो, काय गेलो, मग ते कशा पद्धतीने तुमच्यासमोर यायला पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, त्या प्लेसबद्दल कशी माहिती दिली पाहिजे, सगळा अभ्यास करावा लागतो. टाईम लागतो त्याला खूप, आणि खूप पेशन्स पण लागतात. लगेच काही होत नाही ॲक्च्युली.
आणि त्याला ग्रोथ व्हायला पण खूप टाईम लागतो है ना. आपण किती 2-3 वर्षापासून ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बनवतोय. येस. टाईम पण खूप लागतो ग्रोथ व्हायला. तर ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, मी माझं काम करते स्वयंपाकाचं. मुलांनी फरमाईश दिली आहे पनीर पराठ्याची. यस, पनीर पराठा खायचा आहे त्यांना, तर त्यांनी सांगितलं क्लासला जाताना पनीर पराठा बनवशील. तर मी पनीर पराठा बनवते, तुम्ही तुमचं काम करत राहा. ओके. तर यांना आपण त्यांचं काम करू देऊया आणि मी माझं काम करते. तर पनीर पराठ्यासोबत मी मुलं शेंगदाण्याची चटणी वगैरे खातात किंवा दही खातात, त्यांना आवडतं. आणि आमच्यासाठी मी बनवते ठेचा. ठेचा हा मला लागतो. माझ्याकडे नेहमीच ठेचा बनतो. संपला की 2-3 दिवसात मी लगेच ठेचा बनवते. तर आतासुद्धा निलेश बोलले की मी पराठ्यासोबत खायला माझ्यासाठी ठेचा बनवशील. तर पहिले ठेचा बनवून घेते. तर हे बघा, पराठ्यांची पूर्ण तयारी झालेली आहे माझी. आता फक्त पराठे बनवायचे आहेत मला. तर हे बघा, इथे ठेचा पण रेडी आहे माझा. ठेचा रेडी झालेला आहे. पटकन पराठे लाटते आणि मग निलेशांना देते खायला. निलेश झालं की नंतर मी खाईन आणि मग मुलं क्लासवरून आल्यावरती मुलांना गरम गरम बनवून देईल. तर हे बघा, निलेशांचं ताट रेडी आहे. पराठा आणि ठेचा. तर त्यांना देऊन येते मी पहिले. माझा स्वयंपाक वगैरे झाला. माझं आणि निलेश दोघांचं पण जेवण झालं. पनीर पराठा एकदम मस्त झाला होता. तर आम्ही दोघांनी तर जेवण केलेलं आहे. मुलांचं जेवण बाकी आहे. निलेश गेलेत मुलांना घ्यायला. मुलं येतील आता आणि मग आल्यानंतर जेवण करतील. माझे बाकीचे सर्व कामं झालेले आहेत आणि आता माझं मेन काम आहे ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंगचं. तर पहिले आता मी मुलं आले की मुलांना जेवण वगैरे वाढते. त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ एडिटिंगला बसेल आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करेल. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. खूप छान गेला माझा आजचा दिवस, खूप मस्त होता. असाच रोजचा दिवस माझा जाऊ आणि तुमचा पण रोज दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ देत, असं मी साईबाबांना प्रार्थना करेल. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.